निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। ही अक्काबाई गावाच्या बाहेर गेली तरच गावातल्या लोकांनी सुख लागेल देवा। अव देवा, तिच्याकडे अघोरी विद्या असल्यामुळं आम्ही कोणी बी तिला गावाबाहेर काढू शकत नाही। तेव्हा तुम्हीच काहीतरी करा देवा। पंच, तुम्ही शांत व्हा आधी। तुम्ही जे काही सांगता आहात ते आम्ही देखील पाहतो आहोत। ती अक्काबाई तिच्या विद्येचा, शक्तीचा वापर चुकीच्या पद्धतीने करते आहे। आणि पंच, तुमच्यावर येणारं संकट आम्हाला आधीच जाणवलं होतं, परंतु त्यामुळे तुम्हाला काहीही नुकसान होणार नव्हतं, कारण आमचं लक्ष तिकडे होतं। वाय देवा, तुम्ही होते म्हणून आम्ही वाचलो। आणि देवा, आम्हाला हे बी ठाव आहे की तिला फक्त तुम्हीच थांबवू शकता। तेव्हा गावातल्या अनेक लोकांनी त्रास देण्या अगोदर तुम्ही तिला शिक्षा करा देवा। पंच, अक्काबाई नक्कीच लोकांच्या अहिताचा विचार करते आहे, परंतु तिच्या पापकर्मांची तिला समज नाही। देवा, तुम्ही तिला सांगितले, आम्ही बी तिला लई वेळा सांगितले, पर तिला किती बी सांगितलं ना तरी तिला काही कळलं असं वाटत नाही। अव देवा, ती तुमच्या नावाने मी भडकवते लोकांनी। अक्काबाईंनी नाथांना खऱ्या अर्थाने ओळखलं नाही, त्यामुळे ती हे सगळं करते आहे। सद्गुरु श्री मच्छिंद्रनाथ, गुरु श्री गोरक्षनाथ हे कोण आहेत, त्यांचं ज्ञान, त्यांच्याकडे असणाऱ्या सिद्धी, त्याबद्दल ती अजून अनभिज्ञ आहे। तिला जेव्हा हे समजेल तेव्हा तिचं वागणं असं असणार नाही। माफ करा देवा, पण आम्ही तिला आधीपासून बघतोय, तिच्या वागण्यात काही बदल होईल असं वाटत नाही आम्हासनी। वाय, तिला शिक्षा मिळायला पाहिजे असंच वाटतंय आम्हासनी। अक्काबाईचं ते अज्ञान आहे, तिच्या हातून जी पापकर्म होत आहेत त्याची तिला जाण नाही, परंतु परमेश्वराचं सगळ्या विश्वावर लक्ष असतं। जेव्हा ती अक्काबाई तिची पापांची मर्यादा ओलांडेल तेव्हा तिला अवश्य शिक्षा होईल। पर देवा, आम्हासनी ही भीती आहे की तोवर तिनं गावात थैमान मांडून ठेवू नये। पंच, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आम्ही इथे असताना गावातल्या कुणाचंच ती कधीच अहित करू शकणार नाही। आणि एक लक्षात ठेवा पंच, त्या अक्काबाईने तिच्या क्षुद्र विद्येचा कितीही वापर केला तरी तुम्हाला ती काहीही करू शकणार नाही। त्यामुळे निश्चिंत होऊन तुम्ही घरी जा। या गावातला पाण्याचा प्रश्न तर आता मिटला आहेच, तेव्हा लोकांना जाऊन सांगा आणि शेतात कष्ट घ्यायला सुरुवात करा। आणि त्या अक्काबाईने कितीही अघोरी खेळ केलेत तर तिच्याकडे लक्ष देऊ नका। तुमचं रक्षण करण्यासाठी आम्ही आहोत। ठीक आहे देवा, तुम्ही म्हणताय तसंच करू आम्ही। तुमच्या संग बोलल्यामुळं आता कुठं आमच्या मनाला धीर आला बघा। वय देवा, येतो आम्ही। शुभम भवतो। अण्णा, मी स्वयंपाक करायला घेते। आणायचं तुमचं येणं झालंच आहे तर आता जेवण करून जा। अगं नको सुमती, माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास नको। हो, काही काय बोलताय तुम्ही अण्णा, त्रास कसला आलाय त्यात? अगं तसंही मी लेकीच्या घरी जेवू शकणार नाही। बोपण्णा, जुन्या चालीरीती काय घेऊन बसलायत?
नको त्या चालीरीती आपणहून सोडून द्यायला हव्यात. तुम्ही जेवाच. सुमती, तू कर त्यांच्यासाठी जेवण. हो कर. श्रीपाद, अरे श्रीपाद, तो गावात आलेला ढोंगी माणूस तुमच्या घराकडे येतोय. अगो बाई, काय सांगताय तुम्ही हे दादा? हाऊ होय सुमतीताई, त्यासनी इकडे येताना बघितलं म्हणून तुम्हासनी सांगायला आलो बघा. अरे देवा, हे कशाला विघ्न आता आपल्या घरी येत आहे? आता भोजन करायची वेळ आणि हा अभद्र माणूस दारात येतोय. आई, तू काळजी करू नकोस, त्यांना येऊ दे. तसे मी म्हणालो होतो की ते येतील म्हणून. जय जय जयकार हो. अरे घरातले समधे मेले की काय? कुणाला बी ऐकू येईना. अरे बाहेर या. मैं भिक्षा मागतोय, बाहेर या. मला धन द्या, धन. धन नसल तर तर सोनं द्या, सोनं. थांबा, मी बाहेर जाऊन पाहून येतो. अहो तुम्ही कशाला जाताय आता बाहेर? तुम्ही नका जाऊ. त्याला एकदा समज दिलेली आहे, तरी त्याला कळलं नाही. मी बाहेर जाऊन बोलतो त्याच्याशी. नाही हा श्रीपाद बाळा, मी तुला कुठेही बाहेर जाऊन देणार नाही. असं काय करते आई? मला त्याच्याशी बोलायला हवं. मी आलोच. अरे श्रीपाद, अहो श्रीपाद एकटाच बाहेर गेलाय. तो माणूस कसा आहे हे ठाऊक आहे ना आपल्याला. आणि आपला श्रीपाद अजून खूप लहान आहे हो. सुमती, श्रीपाद लहान आहे, पण त्याच्या लीला पाहिल्यात आपण. तो त्या माणसाला बरोबर समज देईल. पण तरी पण मला वाटतं की आपण बाहेर जायला हवं. वैभव बोपन्ना, जाऊ आपण बाहेर. आणि गावातली समधी लोक बी आलेली दिसतात. चला. चला. हे पोरा, जा त्या श्रीपादला बाहेर घेऊन ये. हा श्रीपाद आहे. हा हा पोरगा. हा एवढूसा पोरगा. अबो, याच्या नावानं तुम्ही मला भीती दाखवताय. श्रीपाद, बघितली का याची गुरमी? याला अजून ठावं नाही श्रीपाद कोण आहे ते. हे, तू इथून निघून जा. मागेही तुला एकदा बजावलंय, आता परिणाम वाईट होतील. हे अभद्र माणसा, आमच्या घरी तुला फक्त पुण्यच मिळेल. आणि ते हवं असेल तर श्रीपादचे आधी पाय धर. आई, तुम्ही थांबा, मी बोलतो त्याच्याशी. ए, तू काय बोलणार? तुझी वाचा मी बंद करू शकतो. अरे तुलाच समजलं नाहीये, तू समजून घे. तू श्रीपादच्या दिसण्यावर जाऊच नको. त्याचं खरं रूप वेगळंच आहे. ए, मी सगळ्यांची रूप पाहिली आहे. बोला, तू माग हो. होतो.
पण आधी मला सांग, तुला नेमकं काय हवं आहे? एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला मला सोनं हवंय, सोनं, तुझ्या घरातलं सोनं. तुझ्या आईला सांग, घरातलं सगळं सोनं मला दे. सांगतो, पण ते सोनं तुला कशासाठी हवं आहे? कशासाठी म्हणजे? मला सोन्याची गरज नाही, पर देवाला हाय. म्या बघल काय करायचं त्याचं. अरे भिक्षा मागतोयस ना? हा, मग चोरी थोडी करतोय. चोरी नाही, पण अशा प्रकारे भिक्षा मागणे म्हणजे खंडाणी मागणेच आहे. साधू आहेस का दरोडेखोर? ए, म्या चोर दरोडेखोर नाही आहे. मला सिद्धी येतायत. एक मंत्र मारला ना तर इथं आग लागल, आग. हे समद भस्म होईल. ठीक आहे, तू तो मंत्र म्हणच. तो मलाही ऐकायचा आहे. ए, ती काय गोष्ट नाही ऐकायला. मंत्र असतोय, मंत्र. म्हण, मलाही पाहायचं आहे आग कशी लागते. अक्काबाई, अगं किती वाईट आणि कपटी आहेस का तू? नाथ बाबांनी ज्या इरीला पाणी आणलं होतं ते पाणी तू नाहीसं केलंस. तुझ्या असल्या करणीमुळं तुला नरकात सुद्धा जागा मिळायची नाही. लोकांचं वाटोळं कराय टपलेली राखीस आहेस तू, राखीस. ह्या अक्काबाईला हवन दिलं नव तुम्ही? आता या अक्काबाईच्या कोपाच्या लाटा तुम्हाला कशा आणि कुठवर घेऊन जातात का नाही ते बघायचं आता. अगं तुझे अगोरी खेळ जास्त दिस नाही चालायचे. एक दिस तुला याची शिक्षा मिळेलच बघ. तू आमच्या घराला लावलेली आग जशी नाथ बाबांनी इजवली तसं सिरीला बी पाणी येईल बघ. म्या पाण्याला असा बांध घातलाय का नाही की थेट स्वर्गातनं देव जरी खाली आलेच का नाही तरी बी त्या हिरीला पाणी लागायचं नाही. नाथ बाबा देवच आहेत. ते आता त्यांच्या ठिकाणावर नाहीत ना, म्हणून तू वाचलीस. पर ते जेव्हा माघारी येतील ना तेव्हा तुला कळेल त्यांची शक्ती काय आहे ते. गावकऱ्याओ, समद्यांचं वाईट चिंतेदार या अक्काबाईला तुम्ही साथ देऊ नका. आपण नाथास हुडकून काढू. चला. गुरुदेव, त्या अक्काबाईने पंचांच्या घराला आग लावली, विहिरीचं पाणी आटवलं. हे सगळं ती का करते आहे? होय ना गुरुदेव, मनुष्याच्या कल्याणासाठी आपण हे कार्य करत आहोत. असे असताना अक्काबाईंसारखी लोक आपल्या कार्यात अडथळा का बरे निर्माण करत असतील? मी तर सातत्याने हेच पाहत आलो आहे. एखाद्या माणसाकडे जर काही विशेष सिद्धी असतील तर तो चांगल्या कार्यासाठी न वापरता इतरांना त्रास देण्यासाठी वापरतो. हे काय कोड आहे गुरुदेव? हा सगळा आपल्या सृष्टीचाच एक भाग आहे गहिनी.
ब्रह्मांडामध्ये या गोष्टी अशाच सुरू असतात. या सृष्टीमधल्या सगळ्या गोष्टींचं अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. जिथे उन्हाळा आहे तिथे पावसाळाही आहे. जिथे सत्य आहे तिथे असत्य आहे. धर्म आहे म्हणून अधर्म आहे. खरं आहे तसं खोटं सुद्धा आहे. आणि दिवस आहे म्हणून रात्र सुद्धा आहे. जिथे जिथे प्रकाशाचा अभाव तयार होतो तिथे तिथे अंधार हा दाटून येतोच. सृष्टीच्या उगमापासून ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून प्रवास करतायत आणि हे सुरूच राहणार. ही सगळी सृष्टीच्या निर्मितीसाठी असणारी तत्व आहेत. मग आपली भूमिका काय आहे गुरुदेव? एक गोष्ट फार महत्वाची आहे भरतरी. ज्यांच्यावर हे सत्य सांगण्याची जबाबदारी आहे, या सृष्टीचा समतोल राखण्याची जबाबदारी आहे, त्यांनी नेहमी स्थिर राहायला हवं. आपणही स्थिर राहून आपलं कार्य करायला पाहिजे. भोवताली अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण विचलित व्हावं म्हणून सतत कार्यरत असतात, परंतु आपण त्यांचा परिणाम आपल्यावर करून घ्यायचा नाही. आपण चांगलं कार्य न करता बसून राहिलो तर अमंगल वाढत जाईल. आणि हे कार्य सोपं नाही म्हणून ते नाथांकडे आलं आहे. आदेश, नाथ जी को आदेश, अलख निरंजन. देवा, ओ देवा, नाथ बाबा, ओ नाथ बाबा, देवा, देवा, ओ देवा, नाथ बाबा. देवा, ओ देवा. हवा किती वेळ झाला आपण नाथ बाबासनी हुडकतो आहे, पर कुठं बी दिसना झाल्यात. मला बी समजणं झालंय असं कसं झालं. हवा नाथ बाबा आपलं गाव सोडून तर निघून गेला नसतील ना? नाही नाही, असं होयाचंच नाही. आपल्याला सोडून कुठं बी जाणार नाही तसा सबूत दिलाय त्यांनी. वय वय, आपण त्याला ओळखूया. ए गावकरी हो, असं थांबून चालायचं नाही. चला उडका, दाद बाबाचे उडका. दाद बाबा. हवा हा होते बघा नाथ बाबा. दाद बाबा सापडले एकदाच. चला देवा, देवा, हो देवा, देवा. देवा, तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं म्हणून आम्ही परत गावात गेलो तर आखरीतच घडलं. देवा, तुमचा विश्वास नाही बसणार, पर तुमच्यामुळे ज्या हिरीला पाणी लागलं होतं ती हिर आटली आता. अव देवा, काल पाणी खळखळ पडत होतं आणि आज एकदम बंद झालं. तुम्हाला सांगतो देवा, हे ते अक्काबाईचंच काम आहे. ती सवताच्या तोंडानच म्हणाली की मीच पाणी आटवलं आहे म्हणून. देवा, देवा, आता तरी तुम्ही तिला शिक्षा कराच. चला आपण जाऊन पाहूयात. श्रीपाद, अरे आई, मी इथे आहे. म्हण तुझा मंत्र. मी तुला पुण्यांदा सांगतोय, आग लागली आणि नंतर काय झालं तर मग मला काय म्हणायचं नाही. तुला तुझ्या मंत्र सिद्धीवर विश्वास आहे ना? मग म्हण तो मंत्र.
आता मी तुला सोडतच नसतोय. जय जय जयकार हो. जय जय जयकार हो. तुला अग्नीचं आवाहन करायचं आहे. मी सांगतो तसं कर. सगळ्यांनी आपापल्या घरी जा. जोपर्यंत हा मला हाक मारणार नाही, जोपर्यंत त्याला त्याच्या कर्माचं प्रायश्चित्त करावं असं वाटत नाही, तोपर्यंत हा इथेच राहील. जा रे आपापल्या घरी. श्रीपाद बोलला ना आता, जा. चला आपणही जाऊ. ए श्रीपाद, तू माझ्यावर चेटूक केलंय. हे आगीचं कड काढ, नाहीतर मी तुला सोडणार नाही. जय जय जयकार हो. जय. हे श्रीपाद, हे काढ. श्रीपाद, श्रीपाद, मी तुला सोडणार नाही, सोडणार नाही. श्रीपाद, श्रीपाद. देवा बघा, बघा देवा, स्वतःच्या डोळ्यांनी बघा. पण ज्या इरीला तुमच्या पायी पाणी आलं होतं, ती इर कोणी ठाक पडली. पाणी जमिनीत मुरलं म्हणावं तर जमीन बी वली नाही. असं कसं झालं देवा? या विहिरीचं पाणी अघोरी विद्येचा वापर करून लुप्त करण्यात आलं आहे, नाहीतर असं होणार नाही. हे त्या अक्काबाईने केलं आहे. देवा, मला एक कळत नाही, व तुम्हाला ना अक्काबाईला या विद्या त्या परमेश्वरनंच दिल्या ना. होय, मग अक्काबाईची विद्या असं उरफाट काम का करतीय? तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे पंच. खरं तर ह्या सगळ्या सृष्टीचे कर्ता करविता श्री महादेव आणि देवी पार्वती आहेत. त्यांच्या इच्छेशिवाय आणि आशीर्वादाशिवाय कोणाला कसलीही विद्या प्राप्त होऊ शकत नाही. पर मग ते अशा लोकांनी विद्या का देतेत? नाही द्यायची ना. महादेव हे भोळे सांब आहेत. त्यांना प्रसन्न करणाऱ्या भक्ताला ते हवा तसा वर देतात. परंतु त्या वराचा कसा उपयोग करायचा हा सर्वस्वी त्या भक्ताचा निर्णय असतो.
आणि पंच, शक्तीची उपासना केल्याने जी विद्या मिळते ते एक प्रकारचं शस्त्रच असतं. आता त्या शस्त्राने सज्जनांचा संहार करायचा की दुर्जनांचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. भक्ताने आपल्या विद्येचा वापर चुकीच्या हेतूने केला तर तीच विद्या त्याच्यावर उलटू शकते. देवदेवतांकडून मिळालेली विद्या चुकीची वापरली म्हणून अशा अनेक राक्षसांचा संहार होताना पाहिला आहे आपण. मग देवा, या अक्काबाईचा संहार करायची वेळ आता आली आहे ना? तुम्ही पाणी दावलं म्हणून गाव गावातल्या लोकांनी रात दिस मेहनत करून घाम गाळला हो. देवा, ही अक्काबाई जर असंच करत राहिली तर आमचा समध्यांचा धीर सुटल बघ. तुम्ही काहीतरी करा देवा. पंच, मी तुम्हाला आश्वासन दिलं आहे, त्यामुळे चिंता करू नका. आणि ही अशी संकट ही येतच राहणार आहेत. पण आता हे समद वाया गेलं ना देवा. आता पुन्हा नवीन विहीर करावी लागणार. नाही, तुम्ही सगळ्यांनी केलेलं या कष्टाचं कार्य वाया जाणार नाही. अक्काबाईचा उद्धार गुरुदेव करतीलच, परंतु त्याआधी मी या विहिरीचा उद्धार करतो. गुरुदेव, आपली आज्ञा असावी. अवश्य. आदेश! अलख निरंजन! विनाशासुरी शक्ती परमशिष्य विचल गुरु भक्ती किमया नारद धर्मपदी प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरख जदी. इरीचं पाणी आटल्यामुळे समदा गाव काळजीत पडला होता बघा. अहो, एवढ्या दिवसांनी मनात आशा आली होती, पण अक्काबाईनं पुन्हा अंधार केला. पर तुम्ही आम्हाला पुण्यांदा प्रकाश दावलात बघा. आजवर तुम्ही आम्हाला प्रत्येक संकटातून वाचवित आला आहे, तसंच आज बी तुम्ही आम्हाला ह्यातून बाहेर काढलेचा. आता समध्या लोकांनी कष्ट कराय हुरूप ये आणि या कष्टातनच समध्यांचं भलं होईल बघा. तुमची कृपा आमच्यावर अशीच राहू द्या बघा. शुभम भवतु. सुखी रहा. आपण सगळ्यांनी भगवान श्री महादेव आणि देवी पार्वती यांच्यावर अढळ विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. त्यांची नित्य नियमाने आराधना करत रहा.
आम्ही ह्या गावामध्ये जे काही कार्य करतो आहोत ते केवळ त्यांच्याच आज्ञेमुळे. अभय, अलख, निरंजन. हे बघा गावकऱ्या, माझा पंजा, माझा आजा, माझ्या आधीच्या पिढ्यांनी जे केलं तेच मी करतोय. माझं कर्तव्य करतोय. 100 गावचा पंच म्हणून आमचा वारसा चालवतोय मी. या गावचं भलं व्हावं म्हणून सतत प्रयत्न करत असतोय. त्याकरता रामाची सेवा कर, हे तुम्हाला समजेना ठाव आहे. आणि माझ्या या कर्तव्याला आता नाथांचे आशीर्वाद बी लाभले. मला तुमच्या करता जे जे करता येईल ते मी केलंय. आता तुम्ही समद्यांनी ठरवा की तुम्हाला कुणाच्या बाजूनं उभं राहायचंय, ते नाथांच्या बाजूनं का त्या अक्काबाईच्या बाजूनं. पर आमची नाथांवर श्रद्धा होती ना, म्हणून आम्ही वाचलो. ही अक्काबाई गावात सगळ्यात जास्ती आमासनीच त्रास देती, पर आम्ही तरी बी तिला घाबरत नाही. अरे नाथ बाबा आज आपल्या संग आहेत. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि ते निघून गेले, मग कोण आहे आपल्याला वाली? मग काय त्या अक्काबाईच्या वळणाला जाणार का तुम्ही? अरे ती फक्त आपल्याला घाबरवतीया, मरणाचं भ्या दावतीया. तिला जर आपलं भलं करायचं असतं तर तिनं तेव्हाच केलं नसतं का? हवं नका का भलं करे ना, पर जे भलं करत्यात त्यांच्या वाटेत काटा कुठं कशाला टाकायचं म्हणते मी. हे जरा तुम्ही समद्यांनी ध्यानात घ्या. हे बघा, आमची तुम्हा सर्वांना विनंती आहे, तुम्ही तुमच्या जीवलगांना, तुमच्या शेजारच्यांना समजावून सांगा. अरे बाबांनो, नाथांवर विश्वास ठेवा. हे बघा, आपल्याला जर का त्या अक्काबाईला इथून घालवायचं असेल ना, तर आपल्याला एकजुटीनं नाथबाबांच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे. आणि कुणी उभं राहिलं नाही आणि त्यांच्यामुळं जर का नाथबाबा इथून गेले तर आम्ही तुमच्या कुठल्याच फंदात पडणार नाही. नाही नाही, उद्या काही झालं तरी आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणतोय ते? ठीक आहे, आता तुम्ही जा आणि उद्यापासून शेतीच्या कामाला लागा. काही अडचण आली तर मला सांगा, मी आहे. हो 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 हो. जा. गेले, पर कुणी म्हणलं का की आमची चूक झाली, आम्ही त्या अक्काबाईच्या दारात जाऊन बसलो, पुन्हा नाही बसायचो, असं कोणी म्हणलं का? सांगा मला. अगं जरा धीरानं घे, लोक घाबरली आहेत. त्यांना असं एकदम तोडून बोलणं बरोबर नाही. बरोबर नाही? मग जिथं फायदा असतो या तिथं का जात्यात ते? अगं जगाची रीतच आहे ती, त्याला ते तरी काय करणार? नाथ बाबांनी आपल्याला सांगितलंय ना की संकट येणार, मग येणार, पण आपण खचून जायचं नाही. देवावर विश्वास ठेवायचा. नाथ आहेत म्हणजे आपल्याला काय बी व्हायचं नाही. बघ अक्काबाई, आमचे नाथ बाबा आता तुझा लवकरच उद्धार करतील. बघ ओम नमो आदेश, गुरुजी को आदेश, समस्त ब्रह्मांड को आदेश, श्री महादेव को आदेश, श्री आदि शक्ति को आदेश. आकाश शांत हो, वनस्पति शांत हो, धरित्री शांत हो, जल शांत हो, वायु
शांत हो. अणु रेणू शांत हो. समस्त चराचर शांत हो. थांबा. अभय, अलख, निरंजन. गुरुदेव, क्षमा करा. आपण अक्काबाईला एक संधी देऊन पाहिली आहे, परंतु तिच्या वागण्यात काही सुधार होण्याऐवजी तिची दुष्कृत्य आणखीन वाढली आहेत. ज्या ठिकाणी आपण गावासाठी कायमस्वरूपीचा जलस्रोत निर्माण करू पाहत होतो, तिथे अक्काबाईने आपली अघोरी शक्ती वापरली आणि त्यात अडथळा निर्माण केला. गावातल्या लोकांनी त्या विहिरीसाठी खूप कष्ट उपसले आहेत. आपल्या आशीर्वादाने त्या विहिरीला पुष्कळ पाणी आले, पण त्या अक्काबाईंनी ते पाणी आटवले. तिचं हे वागणं आता अति होत आहे. आपण आम्हाला आज्ञा करा, आम्ही त्वरित तिला जाऊन शिक्षा करतो. मला असं वाटलं होतं की इतक्या दिवसांमध्ये तिच्या विचारांमध्ये काही सुधारणा होईल, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. तिला जर योग्य समज आली नसेल तर तिथे जाऊन प्रत्यक्ष भेटण्याची आता वेळ आली आहे. गुरुदेव, आपण तिला भेटून थेट शिक्षा करूया, कारण उद्या आपण इथे नसताना ती लोकांना त्रास देणार नाही याची काहीच खात्री नाही. आपण इथे काही ठरवण्यापेक्षा प्रत्यक्ष तिथे जाऊन तिच्याशी बोलूयात. आता तिला क्षमा नाही. आदेश, अलख, निरंजन. अक्काबाई, 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 अक्काबाई. खंडू, जरा माणसाला पाणी तरी पिऊ देत जा. एवढं काय झालं वरडायला? काय यम माग लागला का काय तुझ्या? अगं अक्काबाई, यम माझ्या नाही, तुझ्या मागे लागलंय. थोबाड फोडीन. काय झालं ते नीट सांग. अगं तू ती गावातली विहीर आठवली नव्हती का? हा, तिचं काय? अगं तिला आता पहिल्यापेक्षा जास्त पाणी लागलंय. जराच लागलंय म्हण की. म्हणजे त्यानं आता परत पाणी आणलं वय? ए बये, कशाला का कावकाव करते आमच्या नावानं? तुम्हासनी मी सांगितलं होतं, त्या गावात मी जे काय करीन त्याच्या आड याचं नाही म्हणून. तेव्हा आता ह्या देवीचा तुमच्यावर कोप होईल, कोप. अक्काबाई, तू काय आमची देवी नाहीस, कारण देवी असं लोकांचे त्रास देत फिरत नसती. ते आता कळलंच तुम्हासनी.
जावा तुमच्या नातासनी सांगून या माझ्या आड याचं नाही आणि जर आलासा तर मसनात जाशील मसनात. अक्काबाई का तू त्यासनी काय मस्तात पाठवणार? अगं ते शांत आहेत म्हणून, नाहीतर त्यांनी तुला कधीच मस्तात पाठवली असती. ती बी अशी तशी नाही, चांगली 4 पायाची करून. आई आई देवी आई आमच्याशी असं ओरडून बोलायचं नाही. हा आम्ही काय तुझ्या पायताना जवळ बसणार आहे, तुझे भक्त नाही आहो. अगं तूच काय तुझ्या नवऱ्या सकट त्या नात्यासनी बी माझे भक्त करून घेणार आहे. माहितच माझे पाय धरायला लावले तर नाव अक्का सांगणार नाही. आदेश! अलर्ट! निरंजन